जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। अखेर औद्योगिक वसाहतीमधील दूषित पाण्याची पाईपलाईन जेसीबीने काढली। जयसिंगपूर येथील लक अकिवाटे औद्योगिक वसाहतीमधून गेले कित्येक वर्षांपासून सोडले जाणारे दूषित पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याने अर्जुनवाडकरांनी आक्रमक भूमिका घेऊन औद्योगिक वसाहतीतील संचालकांना धारेवर धरून तात्काळ तेथील प्रोसेस बंद करण्याची मागणी केली। त्याचबरोबर जे दूषित पाणी वसाहतीमधून थेट कृष्णा नदी पात्रात येते त्याच्या पाईपलाईन जेसीबीने उचकटून काढण्याची मागणी करण्यात आली। अर्जुनवाड ग्रामस्थ, पदाधिकारी, प्रदूषण अधिकारी अंकुश पाटील, लक अकिवाटे औद्योगिक वसाहतीचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, पंचायत समिती सदस्या सीमा म्हैसाळे, दीप्ती जाधव, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, PSI प्रवीण माने, धनाजी चुडमुंगे, विकास पाटील, नंदकुमार पाटील, ॲडव्होकेट प्रमोद पाटील, गजानन करे, शिरोळच्या उज्ज्वला पाटील, नंदाताई खोत, शोभा कोळी, अश्विनी झांबरे, प्रकाश झांबरे, विजय सूर्यवंशी, अविनाश हेगाना, राकेश खोत, जितेंद्र चौगुले, संगीता चौगुले आदींसह अर्जुनवाडमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांचा उद्रेक पाहून तात्काळ निर्णय घेऊन सदरच्या प्रोसेस रद्द करण्यात आल्या। त्या प्रोसेसचा वीज कनेक्शन बंद करण्यात आले तर दूषित पाण्याचे पाईपलाईन उचकटून काढण्यात आल्या। दरम्यान आज दिवसभर गाव बंद ठेवण्यात आले होते। बंद शांततेत पार पडला असून कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही। जागृत जनमत न्यूज चॅनलसाठी जयसिंगपूरहून संपादक विनोद पाटील। 30 वर्षापासून जर प्रश्न असला तरी आता गंभीर प्रश्न निर्माण झालाय। म्हणजे आज घरोघरी आमच्या अर्जुनवाड सारख्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये कॅन्सरचे पेशंट आहे आणि या प्रत्येक आता इथं आलेल्या प्रत्येकाच्या घरात तुम्हाला कॅन्सरचा पेशंट दिसत। म्हणून हे इथे आक्रमकपणे हा विषयावर इथे लोक आलेले आहेत आणि हा प्रदूषणाचा विषय हा गंभीर झालेला आहे। म्हणताना आमचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की प्रोसेस युनिट इथून पुढच्या कायमस्वरूपी बंद व्हायला पाहिजे आणि जिथं तुम्हाला उद्योग करायचा आहे तिथं करा जावं, पण या ठिकाणी हे उद्योग इथून पुढच्या काळामध्ये खपवून घेतले जाणार नाहीत अशी सगळ्यांची भूमिका आहे आणि हे बंद झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही अशी सगळ्यांची आमची ठाम भूमिका। काल नेमकं काय आंदोलन झालं आणि काय भूमिका राहिली? काल आमच्या गावातल्या पदाधिकाऱ्यांना हे नदीत पाणी मिक्स व्हायला लागले। अकिवाटे सहकारी इंडस्ट्रियल इस्टेट यामध्ये गेल्या 30 वर्षापासून ज्या 5-6 प्रोसेस इंडस्ट्री आहेत त्या प्रोसेस इंडस्ट्रीचं थेट पाणी जे केमिकल युक्त आहे आणि समाजाला हानिकारक आहे असं पाणी हे थेट नदीमध्ये मिसळते। हे गेल्या 30 वर्षापासूनचं या 5-6 गावांचं हे दुखणं आहे। आज राज्यामध्ये कॅन्सरचं पेशंट प्रमाण असणारं सगळ्यात जास्त शिरोळ तालुक्यात आहे। शिरोळ तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जर कॅन्सरचे पेशंट असतील तर ते आपल्या अर्जुनवाड, गालवाड, फुटवाड, करवाड, शिरोळ ह्या भागामध्ये आहे आणि याला कारणीभूत हे फक्त आणि फक्त हे प्रोसेसचं पाणी, दुसरं काही। आणि गेली 30 वर्ष झालं या गावाच्या मागण्या असताना ह्या इंडस्ट्रियल इस्टेटनं प्रत्येक वेळी काहीतरी आपलं तात्पुरती मलमपट्टी करायची आणि प्रत्येक वेळी नागरिकांना पळत काढून पुन्हा आपलं काम आहे असं चालू ठेवायचे। गेली 30 वर्ष झालं सुद्धा आम्ही गेली 20 वर्ष झालं आम्ही सगळं ऐकतोय, बघतोय, पण यावर कायमस्वरूपी कधी तोडगा निघालेला नाही आणि आता या सगळ्या ग्रामस्थांची एकच भावना आहे। आज आता कुठल्याही प्रदूषण मंडळावर विश्वास ठेवायला कोण तयार नाही, इथल्या इंडस्ट्रीच्या संचालकांच्या विश्वास ठेवायला तयार नाही आणि त्यातल्या त्यात ज्या लोकांच्या जबाबदारीमुळे सगळं उद्भवलं आहे त्या लोकांच्यानंतर या प्रोसेस मालकांच्या ह्याच्यावर विश्वास कुणाचाही नाही। आज आम्ही इथं सगळे आलोय, काल पण आम्ही बघितलेलं आहे, काल तर थेट नदीत पाणी मिसळत होतं ते प्रदूषणच्या अधिकाऱ्यांनी आणि आम्ही ग्रामस्थांनी, आमच्या गावच्या सरपंचांनी, पंचायत समिती सदस्यांनी सगळ्यांनी सॅम्पल गोळा केले आणि हे पाणी जर बघितलं तर याच्यावर कुठलीही प्रक्रिया न होता हे पाणी थेट नदीत सोडायला आणि हे नदीतलं पाणी आमच्या घरात थेट येत आहे कारण कुठली फिल्टर योजना आमच्या ग्रामपंचायतीची नाही। आणि अर्जुनवाडच्या गावचं दुर्दैव असं आहे की यांच्या जॅकवेलच्या शेजारीच हा वडा इथे येतोय आणि या वड्यातले पाणी आमच्या घरात यायला लागले। घरातलं पाणी येऊन आम्ही सगळी बाधित आहोत आणि याच्यावर काहीतरी उत्तर निघावं म्हणून आता सगळ्यांचा आक्रोश आहे। आज सगळे कामधंदा सोडून आमच्या भागातले सगळे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, कारखान्याचे संचालक आहेत, आजी माजी सरपंच आहेत, त्या सगळ्यांनी आज एकच फक्त इथं मुद्दा घेऊन आलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आज हे प्रोसेस पहिला बंद व्हायला पाहिजे आणि कायमस्वरूपी बंद व्हायला पाहिजे। आणि आज आमचा सगळा असा प्रयत्न आहे की प्रोसेसवाल्यांनी स्वतः MSCB ला लिहून द्यायचं आहे की बाबा आम्हाला आमचा ही प्रोसेस बंद करायचं आहे, आमचं वीज कनेक्शन बंद करा। ज्या प्रदूषण मंडळाने यांना संमतीपत्र दिलेले आहेत ती संमतीपत्र आम्ही प्रोसेस बंद करणार आहे, आमची ती संमतीपत्र रद्द करावी म्हणून त्यांनी त्यांची पत्र द्यायचे। आणि ह्या इंडस्ट्रियल इस्टेटनं जे सगळ्यात मोठे गुन्हेगार आहेत कारण ह्या प्रोसेसचं सगळं पाणी हिने आपल्या ताब्यात घेतलंय, तिथं हिने प्लांट उभा केलाय आणि ह्या प्लांटमध्ये आम्ही हे प्रदूषित पाणी आम्ही शुद्ध करतोय, ते पाणी आम्ही शेतीला देतोय
असा एक बनाव तयार करून या इंडस्ट्रियल इस्टेटनं ह्या लोकांना फ्यात काढायचे काम केलेलं आहे. ह्या इंडस्ट्रियल इस्टेटनं आम्हाला आज लिहून द्यायला पाहिजे आमच्या गावातल्या सरपंचांना की इथून पुढं कुठल्याही प्रदूषित करणाऱ्या प्रकल्पाला आम्ही इथं परवानगी देणार नाही आमच्या ह्या इंडस्ट्रीच्या एरियामध्ये, असं पत्र आम्हाला सरपंचांना यांनी द्यायला पाहिजे, अशी ही आत्ताची मागणी आहे. आणि जोपर्यंत हे मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. आणि त्याचबरोबर ही जी पाईपलाईन इथून यांच्या प्लांट पासून म्हणजे शुद्धीकरणाच्या प्रकल्पापासून जी शेतापर्यंत पाईपलाईन टाकलेली आहे ते आता जेसीबी आलेला आहे. त्या संचालकांनी पुढे उभा राहून ती सगळी पाईपलाईन आता काढून द्यायची आम्हाला, जेणेकरून पुन्हा आमच्या पाठीमागं येणे आणि काहीतरी मकरा शिकून पुन्हा हे पाणी सोडायला नाही. हा कायमस्वरूपी ठोस उपाययोजना केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि कायदा हातात घेणार नाही हे आमचं जरी सत्य असलं तर मात्र ही कायदा मोडून जर आम्हाला ही आपल्या ह्या आजारांना आम्हाला जर तोंड द्यायला लावत असतील तर संध्याकाळपर्यंत आम्ही आमचा कायदा सुद्धा हातात घेऊन आम्ही यांना ते सरळ करायचे या भूमिकेत नाही आलोय. आमची या सगळ्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून की हे एकदा संपवायला पाहिजे सगळ्यांनी, तोपर्यंत आम्ही इथून काय हलणार नाही, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. बरोबर आहे. पुढे इथे